तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. शॉर्ट सर्किटमुळे नारायण काळे यांच्या घराला भीषण आग. तरुणांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. स्थानिक तरुण आणि नगर परिषदेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्र्यंबकेश्वर येथील निरंजनी आखाडा समोरील वसाहतीत दिनांक 16 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. नारायण काळे यांच्या राहत्या घराला ही आग लागली असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते आहे. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक नगर परिषदेचे कर्मचारी नितीन शिंदे आणि विशाल मेडा हे तातडीने अग्निशामक वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. केवळ प्रशासनच नाही तर वस्तीतील स्थानिक रहिवासी देखील मदतीसाठी धावून आले. गणेश खैरनार, कृष्णा शिंदे, कुणाल सोनवणे, मदनसिंग राजपुरोहित, ऋषी रसाळ, दर्शन खैरनार आणि विशाल जाधव या तरुणांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि आजूबाजूच्या घरांना लागणारा धोका टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नारायण काळे यांच्या घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक तरुणांच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.